प्रास्ताविकात उल्लेख केला त्याप्रमाणे सार्वजनिक वाचनालय नाशिक हे खरोखर गेली इतकी वर्ष सातत्याने अर्थसंकल्पासारख्या विषयावर व्याख्यान ठेवतात आणि त्या व्याख्यानासाठी मला येण्याची संधी देतात. त्याबद्दल मी वाचनालयाचे सुरुवातीला आभार मानतो. आपणही सगळेजण फार मोठ्या संख्येने दरवर्षी येता, त्यामुळे मलाही यावंसं वाटतं. त्यामुळे आपल्याही सगळ्यांचे आभार मानतो. श्रीमान बर्वेंनी आज माझा परिचय करून दिला, त्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो. आणि मला वाटतं की नमनाला घडाभर तेल न जळता आपल्या विषयाकडे वळतो. फडके सरांनी सुरुवातीला सांगितलं की सामान्यपणे अर्थसंकल्पावरच्या प्रतिक्रिया या दोन टोकाच्या असतात आणि त्या साधारण ज्यांचं पॉलिटिकली मत रुलिंग पार्टीबरोबर असतं त्यांच्यासाठी तो उत्तम अर्थसंकल्प असतो आणि विरोधी असतं त्यांच्या दृष्टीने तो अर्थसंकल्प अत्यंत खराब, आत्तापर्यंत असा इतका खराब कधीच झाला नाही असं असतं. चर्चा होतात, त्या चर्चेमध्ये सामान्यपणे एखाद्या आस्पेक्टवर जास्ती भर दिला जातो. बजेट ॲज अ होल चर्चा फार कमी होतात. याला दोन कारणं आहेत. एक कारण म्हणजे ती चर्चा त्याच दिवशी असते ज्या दिवशी बजेट प्रेझेंट केलं जातं आणि मग असं होतं की त्यातल्या तरतुदी नीट समोर पण आलेल्या नसतात आणि तरी त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची असते. त्यामुळे स्वाभाविकपणे ती फार वरवरची असण्याची शक्यता असते, कारण प्रतिक्रिया देणारा सुद्धा सांभाळून देतो. माहिती नाही, कदाचित सगळे डिटेल्स आल्यानंतर मी दिलेली प्रतिक्रिया बरोबर असेल की नाही, हे एक कारण असतं. आणि दुसरं एक कारण असतं की तिथे चर्चेला इतकी मंडळी बसलेली असतात की प्रत्येकाला फार थोडा वेळ मिळत असतो. त्यामुळे तो अर्थसंकल्प नीट समजला जाईल अशी शक्यता त्या चर्चांमध्ये फार कमी असते. म्हणून अर्थसंकल्प आल्यानंतर एक 2-3 दिवसांनी त्याच्यावर समग्र एखाद्या वक्त्याने फुल लेंथ बोलावं अशी कल्पना फार पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये आहे आणि तीच परंपरा सावाना इथे चालू ठेवते आहे. त्याचा लाभ आपल्याला नक्की होतो असं मला वाटतं. यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या आदल्या दिवशी पंतप्रधानांनी एक स्टेटमेंट केलं होतं. आपल्यापैकी अनेकांना ते आठवत असेल. ते म्हणाले होते की महालक्ष्मीची कृपा भारतातल्या सामान्य जनतेवर हो असं एक स्टेटमेंट होतं. या स्टेटमेंटचा अर्थ जे अर्थसंकल्प अभ्यासतात त्यांना निश्चित कळला असेल. असं पंतप्रधान सुचवत आहेत, याचाच अर्थ उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये भरपूर सवलती येण्याची शक्यता आहे असं त्याच वेळेला वाटलं होतं आणि घडलं सुद्धा तसंच. सगळ्यांना समाधान देईल, सगळ्यांना भरपूर सवलती मिळतील असा हा अर्थसंकल्प आला आणि त्यामुळे सगळ्यांचा फोकस हा प्रामुख्याने त्या 12 लाखावरच गेला. मित्रांनो, खरं म्हणजे अर्थसंकल्प प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातनं बघत असतो. जसं आत्ता नातूंनी सांगितलं, पगारदारांना, गुंतवणूकदारांना, टॅक्स पेयर्सना ते त्यांच्या अंगाने बघतात. पण मला सांगा, अर्थसंकल्प देशाचा आहे आणि तो त्या वर्षी सरकार काय काय करू इच्छितं, सरकारने काय काय अर्थविषयक संकल्प केलेत ते मांडण्याचं आहे. म्हणून खरं अर्थसंकल्प बघायचा तर तो देशासाठी काय केलं या दृष्टीने बघितला पाहिजे. आणि मला वाटतं गेल्या 32 वर्षामध्ये तोच विषय मांडायचा मी इथे प्रयत्न करतोय.
त्यामुळे पगारदारांना सूट काय मिळाली एवढ्यापुरतं मर्यादित त्याचं स्वरूप न ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. मग एवढ्या सवलती यावर्षी का दिल्या? कुठे निवडणूक नाही आहे. साधारणपणे रिॲक्शन पहिली अशी आली की निवडणुकीपूर्वचं वर्ष नसताना सुद्धा एवढ्या सवलती कशा दिल्या. इतकं वरवर बघून चालणार नाही. मला असं वाटतं की थोडी पार्श्वभूमी आपल्याला बघावं लागेल. आत्ता आपल्याला असं दिसेल की जगामध्ये गेले 2-3 वर्ष स्लोडाऊन चालू आहे. त्याला रिसेशन म्हणता येईल अशी स्थिती नाही, पण स्लोडाऊन नक्की आहे. मंदी नाही आहे, परंतु एकूण आर्थिक हालचालींमध्ये मात्र थोडीशी शिथिलता आलेली आपल्याला दिसते. ही अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी आपल्या अहवालामधून वारंवार व्यक्त केलेली आहे. एक दाखला मी फक्त देतो आणि पुढे जातो. तो म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड दर क्वार्टरला एक अहवाल प्रसिद्ध करत असतं. त्याचं नाव असतं वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. जानेवारी 25चा जो आउटलुक आला आहे त्याच्यामध्ये आगामी वर्षासाठी जगाचा GDP ग्रोथ काय असेल याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि तो ग्रोथ रेट 3.3% इतकाच असेल असं म्हटलं आहे. आपण जर का गेल्या 20 वर्षांची सरासरी काढली आणि ग्रोथ रेट ऑफ द वर्ल्ड काढला तर तो 3.7% आहे आणि यावर्षी तो 3.3% इतका खाली येणार आहे असं IMFनी सांगितलं आहे. याचाच अर्थ असा की जगामधल्या सगळ्याच देशांमध्ये हे स्लोडाऊन सुरू झालेलं आहे. आणि मग त्यांनी देताना प्रत्येक देशाचा विकास दर काय असेल तो पण दिला आहे. सगळ्या जगाचा मिळून 3.3%. जगाची 1 नंबरची अर्थव्यवस्था अमेरिका, तिचा ग्रोथ रेट दिला आहे 2.7%. दुसरी अर्थव्यवस्था चीन, तिचा ग्रोथ रेट दिला आहे 4.6%. तिसरी जपान, तिचा दिला आहे 1.1%. चौथी जर्मनी, तिचा दिलेला आहे 0.3%. मित्रांनो, ह्या सगळ्या आकडेवारीवरनं आपल्या लक्षात येईल की जगातल्या बहुतेक सगळ्या ज्या वरच्या अर्थव्यवस्था आहेत त्यांचा ग्रोथ रेट कमी होतो आहे. IMFनी त्या रिपोर्टमध्ये 5वी अर्थव्यवस्था भारताची आहे आणि तिचा ग्रोथ रेट एक्सपेक्टेड 6.5% सांगितला आहे. एका बाजूला हे टाळ्या वाजवण्यासारखं आहे आणि दुसऱ्या बाजूला जर मी सांगितलं की आपला जो ग्रोथ रेट आहे तो 2021मध्ये 9.69% होता आणि तो आता आगामी काळामध्ये 6.5% असेल आणि या वर्षामध्ये तो 6.3%च होता. म्हणजे जगात जी मंदी चालू आहे, मंदी सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याची झळ भारताला सुद्धा लागत आहे, जरी आपण फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी असलो तरी. त्यामुळे आत्ताचा अर्थसंकल्प ह्या चॅलेंजला फेस करण्यासाठी तयार करणं आवश्यक होतं. दुसरा एक चॅलेंज आहे आणि ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं आणि अमेरिकेच्या प्रेसिडेंटच्या दृष्टिकोनाचं. डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आणि निवडून आल्यानंतर ज्या ज्या काही घडामोडी सुरू झाल्या आहेत त्या जर आपण बघितल्या तर त्याचाही परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आता मनात येईल असं की एक देश जगात 200पेक्षा जास्ती देश आहेत त्यांच्यावर कसं काय प्रभाव पाडू शकेल. याचं कारण असं आहे की अमेरिकेची अर्थव्यवस्थाच इतकी प्रचंड आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जायचं म्हणतो आहोत, जगात 5व्या क्रमांकावर आहोत. आत्ताशी आपण 3.5च्याही खाली आहोत आणि 5पर्यंत जायचं आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था ती आहे $29.84 ट्रिलियन. बघा, आपण 3.5 आहोत आणि ते आहे जवळपास $30 ट्रिलियन. जगातल्या एकूण अर्थव्यवस्थेत अमेरिकेचा वाटा आहे 26%.
जगातला सर्वात मोठा आयातदार देश अमेरिका आहे. 4.09 ट्रिलियन इतकी आयात अमेरिका करते आणि अमेरिकेची निर्यात आहे $3.2 ट्रिलियन, जो जगातली दुसरी आयात करणारी अर्थव्यवस्था आहे. हे जर का एकदा अमेरिकेचं स्वरूप लक्षात घेतलं तर मग आपल्याला कळेल की अमेरिकेने दृष्टिकोन बदलला, अमेरिकेने धोरणं बदलली तर जगाच्या अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम होणार आहे. मी आत्ता अमेरिकेची आयात आणि निर्यात सांगितली. ते जर आकडे लक्षात असतील तर तुम्हाला पटकन लक्षात येईल की अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट किती आहे. अमेरिकेची आयात खूप जास्ती आहे, निर्यात कमी आहे. आणि ती निर्यात जी कमी आहे ती $0.89 ट्रिलियन इतका ट्रेड डेफिसिट आहे. आणि हा ट्रेड डेफिसिट वाढत चाललेला आहे. आणि ट्रेड डेफिसिट वाढणं याचा अर्थ काय आहे? याचाच अर्थ असा आहे की आपण जेवढा माल बाहेर पाठवतो त्यापेक्षा जास्ती माल आयात करतो, म्हणजेच आपण जास्ती रक्कम बाहेर देत असतो. ही स्थिती फार काळ चांगली नाही, पण गेली 3 दशकं तरी अमेरिका मायनस ट्रेड बॅलन्स असलेली आहे. त्याचा काही परिणाम आता दिसायला लागला आहे. आणि म्हणून हे ट्रम्प महाशय ज्या वेळेला प्रेसिडेंट झाले त्यावेळेला त्यांनी मागे निवडून आले होते त्यावेळेला त्यांनी एक नारा दिला होता. तो नारा होता बी अमेरिकन बाय अमेरिकन. आठवत असेल आपल्याला. आत्ता ते निवडून आले तेव्हा नारा काय देत आहेत? मागा, MAGA, मराठी नाही हां, इंग्रजीमध्ये. आणि तो मागा म्हणजे काय आहे? मेक अमेरिका ग्रेट अगेन. मला वाटतं ह्या नाऱ्यात 2 अर्थ स्पष्टपणे दिसतात. पहिला अर्थ काय आहे? तो शेवटचा शब्द अगेन. अगेन याचा अर्थ काय झाला? कुठेतरी त्यांच्याही मनात आलंय की आता नाव अमेरिका इज नॉट दॅट ग्रेट ॲज इट वॉज अर्लियर, म्हणून आम्हाला पुन्हा तेवढीच ती ग्रेट करायची आहे. हा एक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ धोरणात्मक झाला. आम्हाला जर अमेरिका मोठी करायची असेल तर काही निर्णय घ्यावे लागतील, काही धोरणं राबवावी लागतील. आणि ती धोरणं राबवायला त्यांनी सुरुवात पण केली कालपासून. काल त्यांनी एक अनाउन्समेंट केली, आपल्यापैकी अनेकांनी वाचली असतील, ती उद्यापासून लागू होणार आहेत. सगळ्यात मोठा निर्णय त्यांनी जो जाहीर केला तो असा आहे की कॅनडा आणि ब्राझील या 2 देशांना ज्या वस्तू अमेरिकेत आयात होतात त्या वस्तूंवर 4 तारखेपासून उद्यापासून 25% टॅरिफ लावलं जाईल. आणि चीन जो अमेरिकेचा फार मोठा ट्रेड कॉम्पिटिटर आहे त्याच्याकडनं आयात होणाऱ्या वस्तूंवर 10% टॅरिफ लावलं जाईल. टॅरिफ लावणं याचाच अर्थ काय होणार आहे? तिथून होणारी आयात कमी होणार आहे. अमेरिकेला काय पाहिजे? ट्रेड डेफिसिट भरून काढायचं आहे. ट्रेड डेफिसिट भरायचं तर 2च मार्ग आहेत. एक मार्ग आहे निर्यात वाढवा आणि दुसरा मार्ग आहे आयात कमी करा. आयात कमी व्हावी यासाठी टॅरिफ वाढवायला सुरुवात केली अमेरिकेने. आता अमेरिकेसाठी हा विचार आपण केला, कॅनडा, ब्राझील आणि चीन यांच्यावर काय परिणाम होईल? त्यांची निर्यात कमी होईल. त्यांच्या अर्थव्यवस्थेवर झाला का परिणाम? असेच निर्बंध आता कोणाकोणावर लागतील हे सांगता येणार नाहीत. आणि जर का असे निर्बंध इतर देशांवरही लागायला लागले भारतासह तर त्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर निश्चितच नकारात्मक परिणाम होईल. हे दुसरं आव्हान होतं. हे म्हणायचं कारण असं आहे, आपल्याला लक्षात येईल ट्रम्प महाशयांनी आणखीन एक धमकी दिली आणि ती धमकी दिली आहे ब्रिक्स या देशांच्या गटाला. ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. ब्रिक्स यांचे पहिले अल्फाबेट्स घेऊन ब्रिक्स हा शब्द झाला आहे. त्याला आणखीन काही देश या गटात आता जोडले गेलेत. काय धमकी दिली त्यांनी? त्यांनी सांगितलं या देशांनी जर डॉलरला पर्याय होईल असं चलन जर काढायचा प्रयत्न केला
तर त्यांना सँक्शन्सला सामोरं जावं लागेल. थोडा पुन्हा विचार केला तर आपल्या लक्षात येईल, याचाच अर्थ असा की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ही पण भीती वाटायला लागली आहे की आपल्या डॉलरचं जे काही वर्चस्व आज जगात आहे, ज्या आधारावर आपण आज आर्थिक साम्राज्य म्हणून ओळखलं जातोय, त्या डॉलरलाही धक्का लागण्याचा प्रयत्न जगात होतोय आणि तो यशस्वी जर झाला तर फार मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. अजून तर कुठे काही नाही आहे, सुरुवात कदाचित चर्चेमधून झालेली आहे, पण अजून त्याचं वास्तविक प्रत्यक्ष स्वरूप कुठेही आलेलं नाही. असं नसताना सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे जाहीर स्टेटमेंट केलं आहे. आणि मग टार्गेट कोण होईल? ब्रिक्स नेशन्स. आणि ब्रिक्स नेशनमध्ये ब्राझीलवर तर त्यांनी टॅरिफ लावूनच टाकले आहेत. इंडिया वाचलाय, चायनावर पण टॅरिफ लागून गेलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे जर टॅरिफ्स आपल्यावर लागले तर त्यालाही फेस करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि केवळ सरकारी निर्णयच नाहीत, तर आणखीन एक विचार आपल्याला ह्याच्यासाठी करावा लागेल, आणि तो म्हणजे भारतामध्ये गुंतवणूक करणारा US हा तिसरा मोठा देश आहे. गेल्या 4 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये $65.19 बिलियन गुंतवणूक अमेरिकेतनं आले. आता अमेरिकेचं सरकार जर का भारताच्या विरोधात काही स्टेप्स घ्यायला लागले तर गुंतवणूकदार स्वाभाविकपणे विचार करून भारतात गुंतवणूक करायला लागतील. म्हणजेच भारतातली गुंतवणूक कमी होण्याची सुद्धा शक्यता आहे. भारताचा व्यापार काय अमेरिकेबरोबर? भारतातून निर्यात गेल्या वर्षी झाले $77.5 बिलियन आणि आयात झाले $40.7 बिलियन. आपण अमेरिकेला निर्यात जास्ती करतोय मित्रांनो, आयात कमी करतोय. म्हणून आपला अमेरिकेच्या बरोबरचा जो काही फरक आहे, ट्रेड सरप्लस, तो आहे $36.8 बिलियन. भारताचा ओव्हरऑल ट्रेड डेफिसिट आहे. सगळ्या देशांबरोबरचा व्यापार जर विचारात घेतला तर आपण डेफिसिटमध्ये आहोत. पण अमेरिकेच्या बरोबरचा व्यापार लक्षात घेतला तर ढोबळ मानाने आपली कल्पना अशी असते की अमेरिकेतनं आपण खूप आयात करत असतो. पण मित्रांनो, उलटी स्थिती आहे. आपली आयात केवळ $40 बिलियन आहे आणि आपला ट्रेड सरप्लस $36.8 बिलियन आहे. आता जर अमेरिकेने आपल्यावर सँक्शन्स लावली आणि हा ट्रेड सरप्लस आपला कमी होऊ लागला तर आधीच आपला ट्रेड डेफिसिट आहे, तो अमेरिकेच्या ट्रेड सरप्लसमुळे कमी झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर का हे सँक्शन्स आले तर आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. हे सगळं डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो आत्ताचं बजेट झालेलं आहे. म्हणून एकाएकी तुमचा माझा कळवळा आला म्हणून सामान्य माणसाची स्थिती फारच खराब झाली आहे, काहीतरी सूट दिली पाहिजे, किंवा निवडणुका आल्या आहेत म्हणून ही काही आपल्याला दिलेली सूट नाही. जगामध्ये मंदी सदृश वातावरण आहे. अमेरिकेचा स्टान्स असा विचित्र होतो आहे. आपल्या देशातला सुद्धा GDP घटतो आहे आणि भूराजकीय तणाव, ज्याला जिओ पॉलिटिकल टेन्शन्स म्हणतात, अशी खूप मोठ्या प्रमाणावर जगात आत्ता दिसत आहेत. इस्रायल आणि हमासचं युद्ध असेल, रशिया आणि युक्रेनचं युद्ध असेल, 2-2, 3-3 वर्ष झाली हे सगळं चालू आहे आणि ते केव्हा स्फोट घेईल सांगता येत नाही. अशा पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि म्हणून त्याच्यावर उपाययोजना, इफ यू थिंक इन ॲडव्हान्स अँड इफ यू आर प्रिपेअर्ड, तर तुम्हाला ती सिच्युएशन फेस करता येणं थोडं सोपं जातं. म्हणून 2 गोष्टी भारताने तातडीने केल्या. एक गोष्ट काय केली, ज्यावेळेला ट्रम्प महाशयांनी सांगितलं की जे इल्लीगल मायग्रेट्स आहेत त्या सगळ्यांना आम्ही इथून हुसकून लावणार आणि भारतातले सुद्धा इतके मायग्रेट्स तिथं आहेत, भारताने ताबडतोब प्रतिक्रिया दिली की हे बरोबर आहे, कोणत्याच देशात कोणीच विनापरवानगी राहू नये. एका अर्थाने काय केलं, आपण दुजोरा देऊन टाकला. दुसरं,
टॅरिफ कमी होऊ नये, टॅरिफ वाढू नयेत म्हणून पण भारताने आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये एक हात पुढे करून टाकला आहे. कस्टम्स ड्युटीज किती कमी केल्या आहेत. ज्या वस्तू प्रामुख्याने अमेरिकेतनं आयात होतात अशा वस्तूंवरचं आयात शुल्क बऱ्यापैकी कमी करून टाकलं आहे. एकूण ती जी लिस्ट असते, या वस्तूंवर इतका कर, या वस्तूंवर इतका कर, ती लिस्ट 8नी कमी करून टाकली आणि शिल्लक आता फक्त 8च टॅरिफ रेट्स राहिलेत. त्यातला एक टॅरिफ रेट 0 आहे, म्हणजे 7च रेट्स राहिले आहेत. या 2 गोष्टी ताबडतोब भारताने करून टाकल्या आणि एक वातावरण आधी निर्माण केलं, अमेरिकेबरोबर आम्ही पंगा घ्यायला तयार नाही, हे आपण आपल्या बाजूने जाहीर करून टाकलं. आणि दुसरी एक गोष्ट केलेली पण आपण बघितली असेल की आपले पंतप्रधानसुद्धा लवकरच अमेरिकेच्या भेटीला जाणार आहेत. मला असं वाटतं की ही थोडी पार्श्वभूमी सांगितल्यानंतर लक्षात येईल संभाव्य संकट काय आहे. संभाव्य संकट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधलं आपलं स्थान, व्यापारातलं असेल, गुंतवणुकीतलं असेल वगैरे, हे खूप गडबडू नये यासाठी काही उपाययोजना आवश्यक आहे. आणि दुसरं, जी मंदीची चाहूल जगाला लागले आणि भारताकडे सुद्धा ते थोडं थोडं येऊ लागलंय, ते पण सावरता कसं येईल, ह्या 2 अंगांनी या बजेटमध्ये तरतुदी केलेल्या आपल्याला दिसतील. मला वाटतं बजेटकडे कसं पाहिलं पाहिजे हे विवेचन मी आत्ता आपल्यासमोर थोडंसं ठेवायचा प्रयत्न केला. हे करण्यासाठी मग काय उपाय असायला हवे होते, बाहेरनं काय करायला पाहिजे होतं ते मी सांगितलं. आता देशांतर्गत मंदीसारखी परिस्थिती, स्लोडाऊन दूर करायचं आहे. म्हणजेच देशातली मागणी वाढवायची आहे. मंदी आहे म्हणजे मागणी नाही आहे, एवढाच अर्थ मंदीचा आहे. मग ती मागणी वाढवायची. मागणी वाढवायची असली तर लोकांकडे पर्चेसिंग पॉवर असायला हवी. पर्चेसिंग पॉवर असली तर ते मागणी नोंदवतील. आता ही पर्चेसिंग पॉवर कशी द्यायची लोकांच्या हातात. आपण सगळ्यांनी बघितलं असेल की 2008-09च्या आर्थिक संकटात किंवा आत्ताच्या कोविडच्या संकटात बऱ्याच देशांनी काय केलं, पैसे वाटले लोकांना आणि त्यातनं मागणी वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचे परिणाम विपरीत झाले, ते आता ते देश भोगत आहेत. आपल्या भारतात तेव्हाही असं केलं नाही, आत्ताही असं केलं नाही. मग ही मागणी वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर हातातली त्यांची क्रयशक्ती वाढवली पाहिजे. ही क्रयशक्ती कशी वाढवायची, त्याचा हा अभिनव मार्ग म्हणजे 12 लाख रुपये आहे. तुमचं उत्पन्न 12 लाख करमाफ झालं. पूर्वी 7 लाख होतं, आता 12 लाख झालं. म्हणजेच काय झालं, तुम्हाला वाढीव एक्झम्पशन लिमिट मिळालं. म्हणजेच तेवढ्या 5 लाखावर तुम्हाला नवीन बचत करण्याची शक्यता निर्माण झाली. जेवढा टॅक्स भरायला लागला असता तो भरायला लागणार नाही. आणि ते कॅल्क्युलेशन करून चौकटी वगैरे सगळ्या प्रसिद्धी माध्यमात आल्या आहेत. 80,000पासून पुढे ते टॅक्सचे बेनिफिट्स मिळतात लोकांना. 80,000 रुपये एका टॅक्सपेअरचे वाचणार आहेत. हे वाचले म्हणजेच त्याचं उत्पन्न वाढलं. आणि ते उत्पन्न वाढलं की शक्यता 2च की नाही, माझं उत्पन्न वाढलं तर मी काय करणार, एक तर खर्च करणार, नाही तर बचत करणार. आणि खर्च करणार म्हणजे काय, तर बाजारात मागणी वाढवणार, जी आपल्याला स्लो डाऊन घालवण्यासाठी उपयोगी पडू शकते. आणि नाही तर काय करणार, बचत केलेली कुठेतरी गुंतवणूक करणार. गुंतवणूक केली याचाच अर्थ कॅपिटल फॉर्मेशनची सुरुवात झाली. त्यामुळे हे जी काही 12 लाखाची तरतूद आली आहे, उत्पन्न 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री, एक्झम्पशन लिमिटची मर्यादा वाढवली, याचा असा दुहेरी फायदा आत्ताच्या अर्थव्यवस्थेत होईल. म्हणजेच मागणी वाढावी एका बाजूला, तर कन्झम्पशन ड्रिव्हन असा विकास होऊ शकतो. आणि जर त्यासाठी ते पैसे वापरले गेले नाहीत तर गुंतवणूक होईल. आणि म्हणून गुंतवणुकीद्वारे विकास,
अशा दोन्ही मार्गांचा अवलंब या ठिकाणी करता येईल. मग आता ह्याच्यासाठी काही क्षेत्र निवडली पाहिजेत. ही गुंतवणूक कुठे केली पाहिजे आणि मागणी कुठे वाढली पाहिजे, कसं होईल. अर्थसंकल्पामध्ये 4 क्षेत्र, त्याला त्यांनी म्हटलंय इंजिन्स ऑफ ग्रोथ, अशी 4 क्षेत्र आयडेंटिफाय केली. ती 4 क्षेत्र आहेत. त्यातलं पहिलं आहे शेती, दुसरं आहे MSMEs म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. त्याच्याबरोबर तिसरं क्षेत्र आहे गुंतवणूक आणि चौथं क्षेत्र आहे निर्यात. ही 4 क्षेत्र ग्रोथ सेक्टर्स म्हणून आपल्या अर्थसंकल्पात आत्ता मांडली. आणि ह्या सेक्टर्सच्या आधारावर आमचा GDPचा ग्रोथ रेट जो थोडासा खाली आला आहे त्याला सावरून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असा सूर या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसतो. त्याला म्हटलंय 4 इंजिन्स ऑफ ग्रोथ. आता ह्या इंजिन्स ऑफ ग्रोथला जे फ्युएल लागणार आहे, इंधन लागणार आहे, ते इंधन काय आहे, तर ते इंधनसुद्धा अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आणि त्याचं नाव दिलं आहे त्यांनी रिफॉर्म्स, सुधारणा इन 6 सेक्टर्स. ती 6 क्षेत्र कोणती आहेत? टॅक्सेशनमध्ये रिफॉर्म्स करू, पॉवर सेक्टरमध्ये रिफॉर्म्स करू, अर्बन डेव्हलपमेंटमध्ये रिफॉर्म्स करू, फायनान्शियल सेक्टर, मायनिंग आणि रेग्युलेटरी रिफॉर्म्स, असे 6 रिफॉर्म्स करू. थोडक्यात आत्ताच्या अर्थसंकल्पाचा मूळ गाभा जो आहे तो 4 क्षेत्रांचा विकास आणि 6 क्षेत्रांमध्ये सुधारणा, असा गाभा आत्ताच्या अर्थसंकल्पात आहे. त्याला जे जोडून येणार आहे, जोडून लागणार आहे, ते सगळं ह्या अर्थसंकल्पात आपल्याला दिसतं. म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं, ज्या काही सवलती दिलेल्या असतील त्या सगळ्या हे साधण्यासाठी दिलेल्या सवलती आहेत. त्यातली 2 जी मोठी क्षेत्र आहेत त्याच्यावर मी थोडा अधिक भर देईन. त्यातलं एक शेती क्षेत्र आहे आणि दुसरं क्षेत्र जे आहे ते MSMEचं क्षेत्र आहे. आता हीच 2 क्षेत्र का निवडली? अर्थमंत्र्यांनी सुद्धा जी 4 क्षेत्र निवडली त्यातली ही 2 आणि एक इन्व्हेस्टमेंट आणि चौथं मी जे म्हटलं एक्सपोर्ट्स, तेही पुन्हा मागच्या पार्श्वभूमीवर मी जे आत्ता 15-20 मिनटं एक्सप्लेन करत होतो त्या आधारावर जर आपण ताडून बघितलं तर लक्षात येईल जागतिक बाजारपेठेमध्ये असं काहीतरी उलथापालथ होणार आहे ज्या योगे आपला ट्रेड डेफिसिट वाढू शकतो. तो वाढू नये म्हणून एक्सपोर्ट हे घेतलं. शेतीबद्दल म्हणाल तर आज शेतीमध्ये 50% रोजगार शेतीमध्ये आहे. 58% लोकांची उपजीविका शेतीवरती आहे आणि त्यामुळे हे क्षेत्र सक्षम असणं, वाढणं हे आवश्यक वाटतं. MSMEचं काय आहे? 30% ऑफ GDP MSMEमधनं येतो. 45% ऑफ एक्सपोर्ट्स हा MSMEमधनं होतो. मला वाटतं काही जणांना हे सेंटेन्स ऐकून थोडा धक्का बसेल. आपल्याला नेहमी वाटतं मोठ्या मोठ्या कंपन्या निर्यात करत असतील, त्या असतातच करत, त्याच्याबद्दल वादच नाही. त्यातले अनेक फक्त एक्सपोर्ट करणारे असतात, EOU अशा असतात. पण छोट्या उद्योगांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे तर ते 45% इतका एक्सपोर्ट भारताचा छोटे उद्योग करत असतात. आणि एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत 40% एम्प्लॉयमेंट ही MSMEsमध्ये आहे. म्हणजे आपल्याला एकीकडे ग्रोथ साधायचं आहे, दुसरीकडे निर्यात टिकवून ठेवायचे, त्याच्याच जोडीला रोजगारसुद्धा टिकेल आणि वाढेल असं करण्याची आवश्यकता आहे. या तिन्ही बाबतीत विचार केला तर आपल्याला ही 2 क्षेत्र शेती आणि MSMEs मला वाटतं का निवडली हे लक्षात येऊ शकतं. आता विशेष तरतुदी यांच्यासाठी काय केल्या आहेत त्या थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न करतो. शेतीसाठी PM धनधान्य कृषी योजना अशी एक योजना आणली. याला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी आठवण सांगतो. बजेटवरच्या प्रतिक्रिया येतात ना, तर काही वर्षापूर्वी 2 प्रतिक्रिया ठरलेल्या असायच्या. पहिली प्रतिक्रिया काय असायची? एवढा खर्च केला, एवढ्या योजना केल्यात, पण पैसा कुठून येणार आहे? एक अगदी ठरलेली असायची प्रतिक्रिया.
आणि दुसरी प्रतिक्रिया असायची, मागच्या अर्थसंकल्पात सांगितलेल्या योजनांचं काय झालं, यावर्षी पुन्हा नवीन योजना आल्या. या दोन प्रतिक्रिया अगदी ठरलेल्या असायच्या. म्हणजे कोणालाही भाषण करायला सांगितलं तर त्याला हे दोन मुद्दे कायमचे असायचे. तुमच्या माझ्या सुदैवाने आता लक्षात असं येईल की मागच्या योजनांचं काय झालं हे आता विचारायचं कोणी धाडसच करत नाही. याचं कारण त्या प्रत्येक योजनेची एक वेबसाईट आहे आणि त्याच्यावर सगळा डेटा अपडेटेड आहे. कुठलीही योजना तुम्ही घ्या, जनधन योजना सरकारने साजरी केली, 10 वर्ष जनधन योजनेला झाली, त्याबद्दल साजरं केलं. अशा सगळ्या योजना आपण बघू शकतो. त्यामुळे हा आता काही सांगायचा किंवा टीका करण्याचा विषय राहिलेला नाही. तसंच मागच्या बजेटमध्ये योजना आल्या, त्याचं काय झालं, वेबसाईटवर जा बघा, तुम्हाला अपडेटेड माहिती मिळेल. त्यामुळे आता नवीन योजना आल्या तरी कोणी फारसं धाडस करत नाही असं म्हणायचं की ही नवीन योजना आणली तर आता काय होणार त्याचं. पहिली योजना आणली PM धनधान्य कृषी योजना. या अर्थसंकल्पाचं आणखीन एक वैशिष्ट्य मला सुरुवातीला सांगितलं पाहिजे आणि ते म्हणजे सगळ्या अर्थसंकल्पामध्ये स्टेट्स बरोबर, राज्यांच्या बरोबर या योजना राबवण्याची कल्पना या अर्थसंकल्पात आहे. आत्ता आपल्याला माहिती आहे की काही राज्य अशी आहेत की ज्यांचं केंद्राशी पटतच नाही आहे किंवा केंद्राचं त्यांच्याशी पटत नाही. काय शब्द वापरायचा तो आपण वापरू शकतो. आणि त्यामुळे एखादी योजना, कारण काही योजना कशा असतात, सेंट्रल स्कीम्स असतात आणि काही योजना सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स असतात, त्याच्यावर खर्च केला जातो बजेटमध्ये. तर आता सेंटरच्या ज्या योजना आहेत त्या तर केंद्र सरकार राबवेल, पण सेंट्रली स्पॉन्सर्ड योजना ज्या आहेत त्या कोण राबवणार आहेत, त्या खाली स्टेट्सनी राबवायच्या आहेत. म्हणून दोघांमध्ये समन्वय आणि एकत्रित काम करण्याची प्रवृत्ती असायला हवी. या अर्थसंकल्पात तुम्ही जर बघितलं तर अनेक योजना स्टेट्स बरोबर केलेल्या आहेत. त्यामुळे होणार काय, ही योजना आहे बाबा, तुम्हाला राबवायची की नाही हे तुम्ही ठरवा आणि तुम्हाला जर राबवायची असली तर सेंटर बरोबर तुम्ही हातात हात घालून योजना राबवा. म्हणजे आम्हाला निधी मिळाला नाही हा विषयच राहणार नाही. आता विषय काय होणार, तुम्ही केंद्र सरकारला ऑफर करा, आमच्या राज्यात ही राबवायची, आम्ही तयार आहोत. ही पहिली योजनासुद्धा अशी आहे, ही राज्यांच्या मदतीने राबवायची आहे. त्याच्यासाठी 100 जिल्हे आयडेंटिफाय करून तिथे ही योजना राबवली जाईल. आता 100 जिल्हे आयडेंटिफाय करायचे आहेत. जो प्रांत म्हणेल आमच्या जिल्ह्यात या, आमच्या प्रांतात या, तिथले जिल्हे निवडण्याची एक शक्यता निर्माण होईल. आणि ह्या कृषी योजनेमध्ये 4 गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत. पहिली, कृषीची उत्पादन वाढ. दुसरी, डायव्हर्सिफिकेशन, कृषीमध्ये काय उत्पन्न घ्यावं, कुठलं पीक काढावं त्याचं डायव्हर्सिफिकेशन. कृषी मालाची साठवण, इरिगेशन आणि जो नेहमीचा मुद्दा असतो तो म्हणजे क्रेडिट फॅसिलिटी, निधीची उपलब्धता. या 5 गोष्टींना धरून PM धनधान्य कृषी योजना राज्यांच्या मदतीने 100 जिल्ह्यात राबवली जाणार आहे. स्पेसिफाईड आहे सगळं, कशासाठी खर्च करायचा. पूर्वी असं नसायचं. पूर्वी काय असायचं, या विभागाला इतके अलोकेट केले आहेत, कशावर माहिती नाही, आणि मग त्यातनं कोणत्या प्रकल्पांवर खर्च होईल हे सांगता येत नव्हतं. दुसरी गोष्ट केली आहे, त्याला नाव दिलं आहे डाळींचं आत्मनिर्भरता मिशन. डाळी, त्याच्यात 3 डाळी स्पेसिफाय केल्या आहेत, पुन्हा वेग ठेवलेलं नाही. कोणत्या डाळी, तूर, उडीद आणि मसूर, या 3 डाळींचं उत्पादन वाढावं त्यासाठी ही योजना आहे, मिशन आहे. या मिशनमध्ये काय सांगितलं आहे, या 3 डाळी ज्यांनी उत्पादित केल्या आहेत त्या 3 डाळींची आम्ही खरेदी पुढील 4 वर्ष जेवढं म्हणून आमच्याकडे येईल विक्रीसाठी तेवढी सगळी खरेदी आम्ही करू, असा ॲश्युरन्स या मिशनने दिला आहे. आणि त्यासाठी 1000 कोटीची तरतूद या वर्षासाठी केलेली आहे. तिसरी गोष्ट केली आहे ती म्हणजे फळं आणि भाज्या यांच्यासाठी एक मिशन, राज्यांच्या मदतीने पुन्हा. त्याच्यातही त्यांचं उत्पादन, पुरवठा, प्रक्रिया आणि योग्य किंमत या 4 गोष्टींवर भर आहे. त्यासाठी 500 कोटींची तरतूद केली आहे. बघा, म्हणजे आधी धनधान्य आहे,
मग डाळी आहेत, मग फळं आहेत. त्याच्या पुढचं आहे कॉटन प्रोडक्टिव्हिटीचं मिशन. कापूस उत्पादन वाढलं पाहिजे यासाठीचं मिशन, आणि कापूस उत्पादनाबरोबर लांब धाग्याचा कापूस आला पाहिजे असं स्पेसिफिक उद्दिष्ट. त्यासाठी 500 कोटींची तरतूद केली आहे. एक मिशन घेतलं आहे नॅशनल मिशन ऑन हाय यील्डिंग सीड्स, बियाणं. त्यातनं अधिकाधिक उत्पादन मिळावं यासाठीचं हे मिशन आहे. त्यासाठी 100 कोटीची तरतूद केली आहे. एक आणखीन मखाणा बोर्ड बिहारमध्ये करू असं म्हटलं आहे. काही जणांच्या चेहऱ्यावर बिहार म्हटल्याबरोबर लगेच जरा हसू फुटलं. तसं तिथे पण बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर फुटलं आणि चर्चेमध्ये तर खूपच आलं. आणि आज एका वर्तमानपत्राने अग्रलेख लिहिताना सुद्धा त्या बिहारला धरून आणि बिहारच्या साडीला धरून एक अग्रलेख लिहिलेला आहे. मला असं वाटतं की बिहारसाठी काहीतरी दिलं की लगेच डोळ्यासमोर काय येतं की आता निवडणूक आहेत. पण मखाणा जर बिहारमध्येच होत असेल आणि त्याचा विकास करायचा सरकारने ठरवलं असेल तर त्याचं उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री यासाठी 100 कोटीची तरतूद केलेली आहे. फिशरीज हा एक आणखीन भाग. गेल्या वर्षीपेक्षा 64% जास्त निधी इथे दिला आहे. आणि शेतीसाठी आवश्यक असणारी खतं अधिक प्रमाणात उपलब्ध व्हावीत म्हणून एक युरिया प्लांट 12,70,000 टन कपॅसिटीचा आसाममध्ये सुरू करायचं ठरवलं आहे. एक सगळ्यांसाठी उपयुक्त अशी, सगळ्या किसानांसाठी उपयुक्त अशी म्हणजे किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा. हे क्रेडिट कार्ड आहे, त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला मिळू शकतं. ती 3 लाखापासून 5 लाखापर्यंत वाढवलेली आहे. मला वाटतं ह्या सगळ्याचा एक फायदा कृषी या क्षेत्रावर होईल आणि त्याच्यातनं पहिला जो इंजिन ऑफ ग्रोथ म्हटलं आहे तो साध्य करता येईल. दुसरं इंजिन ऑफ ग्रोथ आहे ते म्हणजे MSMEs, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. कोणाला सूक्ष्म म्हणायचं, कोणाला लघु म्हणायचं आणि कोणाला मध्यम म्हणायचं याची एक डेफिनेशन आहे, क्लासिफिकेशन आहे. ते क्लासिफिकेशन त्या उद्योगामध्ये असलेली गुंतवणूक आणि त्या उद्योगाची उलाढाल म्हणजे इन्व्हेस्टमेंट अँड टर्नओव्हर या 2 आधारावर ठरवलं जातं की हा सूक्ष्म आहे, लघु आहे का मध्यम आहे. ही मर्यादा 2.5 टाइम्स आणि 2 टाइम्स अशी वाढवली आहे. म्हणजे काय तर गुंतवणूक पूर्वी 1 कोटी असली तर तो सूक्ष्म उद्योग होत होता. आता ती 2.5 कोटीपर्यंत गुंतवणूक असली तरी तो उद्योग सूक्ष्म उद्योग मानला जाईल. पूर्वी लघु उद्योग होण्यासाठी जी मर्यादा होती ती 10 कोटी होती, आता ती 25 कोटी झाली आहे. आणि मध्यम उद्योगासाठी 125 कोटी झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, अधिक गुंतवणूक केली तरी त्याला त्या वर्गामध्ये वर्गीकरण होईल आणि त्या वर्गाला असलेले लाभ त्या उद्योगांना सुद्धा मिळायला लागतील. टर्नओव्हरच्या बाबतीत सूक्ष्म उद्योग 10 कोटीची उलाढाल, लघु उद्योग 100 कोटीपर्यंतची उलाढाल आणि मध्यम उद्योग 500 कोटीपर्यंतची उलाढाल असं वर्गीकरण केल्यामुळे अधिक उद्योजक ह्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये समाविष्ट होतील आणि त्यांना त्या कॅटेगरीचे लाभ मिळू शकतील. उद्योगांना आणखीन एक गरज असते ती म्हणजे क्रेडिट कार्ड्सची. तर सूक्ष्म उद्योगांसाठी मायक्रो, छोटे उद्योग, एकदम छोटे उद्योग, लघुपेक्षा पण लहान, ज्यांच्यात फक्त 2.5 कोटीची गुंतवणूक आहे आणि उलाढाल 10 कोटीपेक्षा कमी आहे, अशा सूक्ष्म उद्योगांसाठी जर त्यांनी उद्यम पोर्टलवर नोंदणी केली तर त्यांना एक क्रेडिट कार्ड जी आहे ती नव्याने देण्याचा प्रस्ताव केला आहे. मग ते कार्ड त्यांना मिळेल आणि त्याच्यावरनं ते खर्च करायला सुरुवात करू शकतील. त्यांना बाकीच्या फॉर्मॅलिटीज बऱ्यापैकी वाचतील. आणि ही सुरुवातीची मर्यादा ₹5 लाख असेल. म्हणजे 5 लाखापर्यंत क्रेडिट फॅसिलिटी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. पहिल्या वर्षी 10 लाख कार्ड्स आम्ही देऊ असं टार्गेट ठेवलेलं आहे. नवीन फंड ऑफ फंड्स स्टार्टअपसाठी आपल्या सगळ्यांना चांगली कल्पना आहे की भारतामध्ये स्टार्टअप्सची स्थिती फार चांगली आहे.
आपल्या इथले उद्योजक नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी नवीन नवीन कल्पना प्रत्यक्षात आणत आहेत आणि हे उद्योग चांगल्या प्रकारे स्थिरावत आहेत. त्यांना फंडिंग करणारे पण अनेक जण पुढे आलेले आहेत, अनेक प्लॅटफॉर्मसुद्धा उपलब्ध झालेले आहेत आणि आपला क्रमांक जगामध्ये ह्या स्टार्टअपच्या बाबतीत 3रा लागतो आहे. इतकी चांगली स्थिती स्टार्टअपची आपल्याकडे आहे. ह्याच्यात 2 गोष्टी होतात. एक तर सेल्फ एम्प्लॉईड वाढतात आणि असे सेल्फ एम्प्लॉईड वाढले की एम्प्लॉयमेंट पण जास्ती निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. यासाठी एक फंड ऑफ फंड्स असा फंड ऑफ फंड्स आत्ता आहे, त्याला 10,000 कोटी सरकारने दिलं आहे आणि त्या आधारावर 80,000 कोटीचं भांडवल या स्टार्टअपसाठी आत्तापर्यंत उपलब्ध झालं आहे. असाच आणखीन 10,000 कोटी देऊन हा फंड ऑफ फंड्स त्याला आणखीन मदत होणार आहे. जे फर्स्ट टाईम एंटरप्रेनर्स आहेत आणि त्यातही त्या जर महिला असतील, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्समधल्या असतील तर त्यांना 2 कोटी रुपयांचं कर्ज हे देण्याचा मानस या अर्थसंकल्पात दिलेला आहे. धंदा सुरू करताना ज्या अनेक अडचणी असतात त्यातली एक प्रमुख अडचण कर्ज ही असते. त्याच्यासाठी केलेले हे उपाय आहेत. याच्यात जोडीला एक 3-4 क्षेत्र उद्योगाच्या वाढीसाठी निश्चित केले आहेत. त्यातले एक फुटवेअर आहे, लेदर आहे, टॉईज आहे. मला असं वाटतं हे आपल्या देशातलं विशेष कौशल्य असलेले क्षेत्र आहेत आणि ह्या टॉईज क्षेत्रामध्ये आत्ता चीनने किती धुमाकूळ घातलं आहे आपल्याला माहिती आहे. ते आपण कॉम्पेन्सेट करावं यासाठी या क्षेत्रांवर विशेष लक्ष देण्याचा काही मानस याच्यात केलेला आहे. एक वाढीव लोन गॅरंटी कव्हर MSMEs आणि स्टार्टअपसाठी केला आहे. आत्ता मायक्रो आणि स्मॉलसाठी 5 कोटीची लोन गॅरंटी आहे, सरकार देतं. लोनची गॅरंटी मला वाटतं फार एक्सप्लेन करायची गरज नाही. कोणी कर्ज घ्यायला गेला तर त्याला गॅरंटर लागतो, तारण लागतं आणि सामान्यपणे नवीन उद्योग, छोटा उद्योग याला गॅरंटर कोणी राहायला सहसा तयार होत नाही. म्हणून सरकारच गॅरंटर राहतं, त्याला म्हणतात गॅरंटी कव्हर, सरकारने दिलेलं. मायक्रो आणि स्मॉलसाठी जी मर्यादा 5 कोटी होती ती वाढवून 10 कोटीपर्यंत केली आहे आणि स्टार्टअपसाठी 10 कोटी होती ती 20 कोटी केली आहे. म्हणजे इतक्या कर्जासाठी त्याला बाहेरनं गॅरंटर आणायची गरज नाही, शासनच गॅरंटी म्हणून त्याच्यासाठी राहील. आणि ही गॅरंटी फी स्टार्टअपसाठी 1% इतकी कमी केलेली आहे आणि 27 फोकस सेक्टर्स निश्चित करून त्यांना याचा अधिक लाभ मिळावा असा प्रयत्न आहे. ही लोन गॅरंटी एक्सपोर्ट करणाऱ्या MSMEsसाठी सुद्धा 20 कोटीपर्यंत वाढवलेली आपल्याला दिसते. MSMEsसाठी आणखीन एक खूप चांगली तरतूद जे म्हटलं ना टॅक्स रिफॉर्म्स, ते 6 प्रकारचे रिफॉर्म्स मी सांगितले, त्यातला एक टॅक्स रिफॉर्म्स आहे. तर ह्या उद्योगांसाठी सेक्शन 80IAC हा जो स्टार्टअपसाठी सेक्शन आहे त्याच्यात काय म्हटलं आहे, स्टार्टअप सुरू झाल्यापासून पहिली 10 वर्ष, कुठली 10 वर्ष म्हणजे पहिली 10 वर्षातली कुठली 3 वर्ष तो उद्योजक निवडू शकेल आणि त्या 3 वर्षात जो नफा झालेला आहे तो नफा पूर्णपणे करमुक्त असेल. मला असं वाटतं की ही तरतूद फ्रेम करताना सुद्धा हा विचार केला आहे की स्टार्टअप केव्हा नफ्यात येईल माहिती नाही, म्हणून पहिली 3 वर्ष सूट असं नाही म्हटलं आहे. तुमचा धंदा तुम्ही करा, 10 वर्षापैकी कुठलीही 3 वर्ष निवडा, त्या 3 वर्षाचा नफा हा तुम्हाला मुक्त राहील. क्लीन एनर्जी आणि इलेक्ट्रिक व्हेकलचं उत्पादन, बॅटरी टेक्नॉलॉजी हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आपल्या दृष्टीने दोन्ही बाजूनी आहे. इंधन बचाव, त्यामुळे होणारी आयात कमी आणि देशातलं पोल्युशन कमी. याच्या जोडीला मी जो सुरुवातीला उल्लेख केला हे सगळं बहुतेक अमेरिकेतनं आयात होतं आहे. म्हणून ह्याच्यावरची कस्टम ड्युटी ही 35 कॅपिटल गुड्सवरची कस्टम ड्युटी एक्झम्प्ट केलेली आहे. विशेषतः ती इलेक्ट्रिक बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगसाठीची आहे. कोबॉल्ट पावडर, लीड, झिंक आणि अन्य 13 मिनरल्सवरची सुद्धा कस्टम ड्युटी एक्झम्प्ट केलेली आहे.
आणखीन त्याच्यापेक्षा खाली काही सेल्फ एम्प्लॉईड माणसं असतात, ज्याला आपण असं म्हणू रस्त्यावरचे फेरीवाले असतील, विक्रेते असतील, यांच्यासाठी एक PM स्वनिधी योजना अशी योजना आणली आणि त्यांना पण UPI लिंक्ड क्रेडिट कार्ड देण्याचा मानस इथे जाहीर केला आहे. म्हणजे त्यांनासुद्धा 30,000 रुपयापर्यंतचं क्रेडिट या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे आणि ते होण्यासाठी गुंतवणूक आली पाहिजे. ही गुंतवणूक जर आपल्याला रिजनल इम्बॅलन्स कमी करायचा असला तर राज्यांनी पण केली पाहिजे. एक फार चांगली योजना आत्ता आणली आहे ती, आणि ती म्हणजे जर का राज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायची ठरवली आणि त्यांना जर का समजा त्यासाठी पुरेसा निधी स्वतःकडे उपलब्ध नसेल, तर केंद्र सरकारने ह्या अर्थसंकल्पात असं सांगितलं आहे की तुम्हाला 50 वर्षाचा पिरियड म्हणजे रिपेमेंटसाठी टर्म ऑफ लोन 50 वर्ष, त्याच्यावर व्याज 0%. स्टेट्सनी हे कर्ज केंद्र सरकारकडनं घ्यावं आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं. मला असं वाटतं की स्टेट बरोबर काम करताना जी काय आवश्यकता आहे निधी उपलब्ध करून द्यायची ती इथे केली आहे आणि 1.5 लाख कोटी रुपयांची तरतूद ही या कारणासाठी केलेली आपल्याला दिसते आहे. मला वाटतं की या सगळ्या बाबी उद्योगांसाठी खूप मोठी यादी आहे. ॲक्च्युअली त्यांनी काय काय केलं त्याच्यात 2 आणखीन गोष्टी सांगायला पाहिजेत, आणि ती म्हणजे उडान ही योजना. थोडी कल्पना करा, एक 8-10 वर्षापूर्वी देशात विमानतळं किती होती आणि विमानाचं जाळं, विमान सेवेचं जाळं किती होतं, आणि आत्ता काय. या अर्थसंकल्पात आणखीन 120 नवीन डेस्टिनेशन्स आगामी वर्षांमध्ये, एका वर्षात नाही, करण्याचा मानस जाहीर केला आहे. आणि टुरिस्टसाठी 50 टुरिस्ट डेस्टिनेशन्स ही स्टेटबरोबर डेव्हलप करू असं पण मांडलेलं आहे. मी मुद्दामून स्टेटसाठी हा अंडरलाईन करत चाललो आहे की सगळ्या ह्याच्यामध्ये स्टेट्सबरोबर भागीदारी, स्टेटबरोबर जॉईंट व्हेंचर, अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आपल्याला दिसतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक्सपोर्ट वाढवायचा असेल तर काहीतरी केलं पाहिजे. त्या बाकीच्या तरतुदीच्या जोडीला एक आणखीन तरतूद केली आहे, ती म्हणजे भारत ट्रेड नेट असा एक डिजिटल प्लॅटफॉर्म, त्याला त्यांनी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर इंटरनॅशनल ट्रेड असं नाव दिलं आहे. असा एक प्लॅटफॉर्म असणार आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर निर्यातीसाठी लागणारे सगळं डॉक्युमेंटेशन आणि फायनान्शियल सोल्युशन्स तुम्हाला तिथे एका जागी उपलब्ध होणार आहेत. मला वाटतं ईज ऑफ डुईंग बिझनेस यासाठी याचा उपयोग हा होऊ शकतो. प्रामुख्याने 2 क्षेत्र मी आपल्यासमोर मांडली आणि त्या क्षेत्रात केलेल्या तरतुदी पण मांडल्या. आता थोडंसं बजेटकडे आणखीन वेगळ्या अंगाने, म्हणजेच वित्तीय शिस्त म्हणून काय आहे, वित्तीय शहाणपण म्हणून काय आहे, कारण हेही महत्त्वाचं आहे. आपल्या असं लक्षात येईल, म्हणजे आत्ता महाराष्ट्राचा एकूण इलेक्शनच्या काळामध्ये जी फार मोठी ओरडाओरड झाली ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आणि असं म्हटलं गेलं की एवढा खर्च इथे होतोय आणि ह्याच्याने इतकी मोठी तूट वाढणार आहे आणि ह्याच्यात काय शहाणपण सरकारचं आहे. दिल्लीच्या निवडणुकीच्या वेळेला एक शब्द वारंवार येतो, रेवडी वाटप. म्हणजे वित्तीय शहाणपण नसणं आणि सरकारने खर्च भलत्याच गोष्टींवर करणं किंवा वाटून टाकणं. या अंगाने हा अर्थसंकल्प काय सांगतो, मला असं वाटतं की त्याला एक 2-3 निकष आपण लावू, म्हणजे चांगला का वाईट हे ठरवता येईल. पहिला निकष म्हणजे काय, तर या अर्थसंकल्पात तूट किती आहे. तूट अगदी सोपा शब्द आहे. सरकारचा जमा आणि सरकारचा खर्च यातला फरक म्हणजे तूट. खर्च जास्ती आहे, जमा कमी आहे, ही तूट जास्ती असणं हे केव्हाही उपकारक नाही. आणि दीर्घकाळ ही तूट राहिली तर ती तूट भरून काढावी लागते. कुठून तरून पैसे आणल्याशिवाय खर्च करणार कसा, त्याला म्हणायचं तूट भरून काढायची. म्हणजेच पैसा उपलब्ध करायचा, जो करातनं येत नाही, तर उत्पन्नातनं येत नाही, डिसइन्व्हेस्टमेंटमधनं येत नाही. म्हणजेच तो 2च गोष्टीतनं येतो. एक म्हणजे सरकार कर्ज घेतं आणि पैसा उभारतं,
किंवा दुसरं अधिक नोटा छापतं आणि पैसा उपलब्ध करून घेतं. आणि हे दोन्ही मार्ग दीर्घकाळामध्ये अर्थव्यवस्थेला त्रास देणारे आहेत. तुम्ही जास्ती कर्ज उभारली बाजारात तर काय होणार? पैसा ही सुद्धा एक कमॉडिटीच आहे की नाही? त्या कमॉडिटीची मागणी वाढली, सरकार मोठ्या प्रमाणावर कर्ज उभारायला लागलं म्हणजे काय? बाजारातनं कर्ज घेणार, म्हणजेच तुम्हाला मला फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना सांगणार की आम्हाला एवढे पैसे द्या. म्हणजे पैसा नावाच्या कमॉडिटीची मागणी वाढली, पुरवठा नाही वाढला म्हणजे काय होणार? त्याची किंमत वाढणार. आणि पैशाची किंमत म्हणजे इंटरेस्ट, म्हणजे व्याजाचे दर वाढत जाणार. आणि व्याजाचे दर वाढले की आपल्याला माहिती आहे कॉस्ट वाढत जाते, उद्योगांची असो कोणाचीही असो. आणि वाढलेली कॉस्ट म्हणजे पुन्हा चलनवाढीला निमंत्रण आहे. म्हणून बॉरोईंग पण फायद्याचं नाही. आणि सरकारने अधिक नोटा छापल्या तर ते पण फायद्याचं नाही, कारण अधिक नोटा विथ सेम लेवल ऑफ प्रोडक्शन याच्याने काय होणार आहे? मागणी वाढणार आहे, उत्पादन तेवढंच आहे, म्हणजे पुन्हा किमती वाढणार आहेत. म्हणून या दोन्ही गोष्टी फायद्याच्या नसतात. हे लक्षात ठेवून डेफिसिट कमी ठेवलं पाहिजे. त्या डेफिसिटमधला पहिला प्रकार आहे रेव्हेन्यू डेफिसिट, महसुली तूट. महसुली तूट म्हणजे काय असतं? सरकारचा रेव्हेन्यू रिसीट्स आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस यातला फरक म्हणजे महसुली तूट. अगदी सोप्या भाषेत करून सांगायचं तर माझा पगार आणि माझा दैनंदिन खर्च यातला फरक, जे मला वारंवार उत्पन्न मिळणार आहे, जे थोड्या काळासाठी उत्पन्न मिळणार आहे ते महसुली जमा, आणि जो माझा वारंवार खर्च होणार आहे ज्याच्यातनं कुठलाही ॲसेट क्रिएट होणार नाही तो महसुली खर्च. इतकं सोपं आहे. विजेचं बिल महसुली खर्च आहे, पण इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन भांडवली खर्च आहे. गाडीत रोज टाकणारं पेट्रोल हे महसुली खर्च आहे, पण गाडी विकत घेणं हा भांडवली खर्च आहे. तर माझा महसुली खर्च हा माझा महसुली जमेत भागला पाहिजे. तो भागला नाही तर त्याला महसुली तूट असं म्हणतात. त्यामुळे महसुली तूट किमान असायला पाहिजे. गेल्या वर्षीची ती तूट 1.9% अपेक्षित आहे 24-25साठी रिवाइज्ड एस्टिमेटनुसार. आणि या वर्षीच्या बजेटमध्ये ती 1.9 वरनं 1.5% कमी करण्यात आलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ आपला संसार आपल्या दैनंदिन उत्पन्नात भागवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, म्हणून महसुली तूट कमी झाली आहे. त्याच्यात एक इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट नावाचा प्रकार असतो, ती 1% वरनं 0.3% खाली आलेली आहे. दुसरी एक तूट असते त्याला म्हणतात फिस्कल डेफिसिट, म्हणजे सगळं उत्पन्न वजा सगळा खर्च. पहिल्यांदा मी सांगितलं महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च, आता मी सांगतोय सगळं उत्पन्न आणि सगळा खर्च. सगळं म्हणजे मग त्याच्यात काय येतं? मी मगाजे म्हटलं ना, डिसइन्व्हेस्टमेंट सरकारने केली तर मिळालेलं उत्पन्न, असे कॅपिटल रिसीट्स याही त्याच्यात धरल्या जातात. हा फरक म्हणजे फिस्कल डेफिसिट. गेल्या वर्षी तो 4.8% अपेक्षित आहे. आगामी म्हणजे बजेट वर्षासाठी तो 4.4% अपेक्षित आहे. म्हणजे तीही तूट कमी केलेली आहे. आपल्याकडे एक FRBM नावाचा कायदा आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. हा कायदा सरकारला लागू आहे, तुम्हा मला नाही. मला वाटतं फारच थोडे कायदे असे आहेत की जे सरकारला लागू आहेत. त्या कायद्यानुसार तूट ही रेव्हेन्यू डेफिसिट 0 असलं पाहिजे आणि फिस्कल डेफिसिट 3% जास्ती नको असं कायदा सांगतोय. त्या दिशेने वाटचाल म्हणजे 1.9 पासून 1.5 रेव्हेन्यू डेफिसिट कमी होणं, फिस्कल डेफिसिट 4.8 वरनं 4.4% कमी होणं, मला वाटतं हे त्या दिशेने केलेली सुरुवात आहे. जेव्हा मंदी सदृश वातावरण आहे, जेव्हा जगामध्ये अस्थिरता आहे, अशा परिस्थितीत सुद्धा फिस्कल डिसिप्लिन पाळण्याचं हे एक उदाहरण मी आपल्यासमोर ठेवलं. दुसरा निकष, सरकारची कर्ज किती आहेत. आपल्या लक्षात असं येईल, गेल्या वर्षी म्हणजे रिवाइज्ड एस्टिमेट 15.69 कोटी इतकं कर्ज, अर्थात लाखात आहेत या फिगर, 15.69 लाख crores
यावर्षी ते 15.68 लाख क्रोअर्स आहे. वाढलेलं नाही आहे, कमी झालं आहे पण निग्लिजिबल कमी झालं आहे, पण वाढलेलं नाही आहे. बजेटची साईज वाढली आहे. मागच्या वर्षी बजेट 48 लाख कोटीचं होतं, यावर्षी 50 लाख कोटीचं बजेट आहे. पण बॉरोईंग वाढलेलं नाहीत, थोडे का होईना कमी झालेले आहेत. आणि याचा जर आपण एकूण रिसीट्सची तुलना केली तर गेल्या वर्षी ते 27% होते, यावर्षी ते 24% ऑफ रिसीट्स झालेले आहेत. एकूण GDPशी जर तुलना करायला लागलो तर गेल्या वर्षी 48% ऑफ GDP इतकी आपली बॉरोईंग्ज होती, यावर्षी ती 43% कमी झाली आहे, कारण आपला GDP वाढला आहे. आता हे जास्ती आहे का कमी आहे असाही पुन्हा मनात प्रश्न येईल. मी फक्त एक उदाहरण देतो आणि पुढे जातो. अमेरिकेचं बॉरोईंग शासनाचा, अर्थात ज्याला पब्लिक डेट असं टेक्निकल शब्द आहे. मी मगा सांगितलं 29.84 ट्रिलियन डॉलर्स एवढं त्यांचं GDP आहे, म्हणजे वार्षिक उत्पन्न आहे थोडक्यात. आणि त्यांचं कर्ज 34 ट्रिलियन डॉलर आहे, म्हणजे त्यांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा 123% एवढं त्यांचं कर्ज आहे. आणि आपलं किती आहे? 48% आणि आता घटून 43%. मी जे म्हटलं ना की तुम्हाला त्याच्या विरोधात काही बोलायचं असलं तर फार अवघड आहे. बजेटमध्ये केलेल्या तरतुदी आणि बजेटची दिशा, नाही तर मग सांगता आलं असतं तुमची कर्ज वाढत आहेत, महागाई वाढते आहे, मग हे सांगतातच ते की अनएम्प्लॉयमेंट वाढते आहे. तिसरी एक गोष्ट, आणि ती म्हणजे भांडवली खर्च किती केला आहे. एकूण 50 लाख कोटीमध्ये गेल्या वर्षी भांडवली खर्च होता 13.18 crores रिवाइज्ड एस्टिमेट. यावर्षी तो 15.48 crores इतका वाढवला आहे, म्हणजे सुमारे 2.3 लाख कोटी इतका भांडवली खर्च वाढवला आहे. मला वाटतं भांडवली खर्च वाढवला याचाच अर्थ काय झाला? याचाच अर्थ इन्फ्रास्ट्रक्चरमधली गुंतवणूक वाढली. आता हा इन्फ्रास्ट्रक्चरमधला खर्च कशातनं केला आहे, म्हणून मी तुम्हाला पुन्हा 2 फिगर्सकडे लक्ष वेधतो. भांडवली खर्च किती आणि बॉरोईंग किती. म्हणजे आम्ही जो कर्ज घेतो ते कर्ज आम्ही दैनंदिन खर्चासाठी वापरतो का गुंतवणुकीसाठी वापरतो. दोन्ही आकडे आपल्यासमोर ठेवतो. आत्ता बॉरोईंग आहे 15.68 लाख कोटी आणि भांडवली खर्च आहे 15.48 लाख कोटी. म्हणजे आपल्याला असं म्हणायला जागा आहे की भांडवली खर्चासाठी ही कर्जाची रक्कम वापरण्या इतकं आमचं कर्ज आहे. फिस्कल डिसिप्लिन यासाठी मला वाटतं एवढ्या 3 निकषांचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. आणि आता जो सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स. त्याच्याबद्दल एक थोडंसं काहीतरी आपण बघूया. सगळ्यांना माहिती झालं आहे की एक्झम्पशन लिमिट हे 12 लाखापर्यंत वाढवलं आहे. काही काही गमती असतात. एक गंमत जाता आता सांगून पुढे जातो. चॅनलवाल्यांना खूप घाई असते, बरोबर आहे, त्यांना चॅनल चालवायचं आहे आणि लोकांची उत्सुकता तेवढी असते, ती त्यांना सॅटिस्फाय करायची असते. त्यामुळे माझा अनुभव असा आहे की साधारणपणे 11 वाजता, म्हणजे 11 वाजता आपल्याकडे बजेट सुरू होतं. 11:30 वाजले की लगेच फोन यायला सुरुवात होतात. बजेट कसं आहे, बजेटवर प्रतिक्रिया काय, म्हणजे बजेट पूर्ण झालेलं पण नसतं. तसं हे 12 लाखाचं अर्थमंत्र्यांनी ते शेवटी सांगितलं सगळ्यात. त्यामुळे ते आल्याबरोबर लगेच सुरू झालं. एका चॅनलनी तर त्याच्यासाठी स्पेशल इंटरव्ह्यू केला की का ते 12 लाख सांगतायत पण मग स्लॅब्स दिलेत ते 4 लाखापासून का दिलं आहे. मग त्या 12 लाखाच्या पुढे स्लॅब्स द्यायला पाहिजे होतं ना. रेट्स जे द्यायचं आहे ते पुढचे द्यायला पाहिजे होते 12 लाखाच्या, ते 4 लाखापासून का दिलं आहे. मला वाटतं जो टॅक्स पेयर आहे त्याला हे माहिती आहे. गेले 2-3 वर्ष तर आपण त्याप्रमाणेच टॅक्स भरतोय ना. 7 लाखाचं लिमिट होतं तरी पण 7 लाखाच्या वर उत्पन्न गेल्यानंतर तुम्हाला टॅक्स खालूनच भरायला लागत होता. तसंच आहे, 12 लाखापर्यंत सूट आहे.
याचा अर्थ काय, ज्यांचं उत्पन्न 12 लाखाच्या आत आहे त्यांना टॅक्स भरायचा नाही आहे, पण ज्यांचं उत्पन्न 12 लाखाच्या पुढे गेलं आहे आणि मार्जिनल रेट सोडून पुढे गेलं आहे त्या सगळ्यांना हा 4 लाखापासूनच टॅक्स भरायचा आहे. म्हणून 4 लाखापासूनचे रेट्स दिलेले आहेत आणि रेट्स पण कमी केलेले आहेत. हे रेट्स कमी करून आता 30% जो मॅक्सिमम रेट आहे तो 24 लाखाच्या पुढे ज्यांचं उत्पन्न आहे त्यांनाच फक्त 30% रेट आहे. हाही एक मोठा रिलीफ आणि सगळ्या टॅक्स पेयर्सनं दिला आहे. हा मुख्य रिलीफ सोडल्यानंतर मला वाटतं बाकीचे जे काही सवलती दिल्या आहेत त्या ईज ऑफ टॅक्स पेईंग आहेत. बाकी अशी खूप मोठी सवलत नाही, काही छोट्या आहेत त्या मी आत्ता सांगतो. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, TDS आणि TCSसाठी काही सुविधा निर्माण केल्या आहेत. खूप तांत्रिक आहेत, त्याच्यामध्ये मी जाणार नाही, पण ह्याचा उपयोग काय आहे हे फक्त आपण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पूर्वी इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीजसाठी थ्रेशोल्ड लिमिट नव्हतं, म्हणजे इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी मिळालं की त्याच्यातनं TDS कापला जायचा. आता 10,000पर्यंत तुम्हाला TDS कापण्याची गरज राहणार नाही. सिनियर सिटीजन्सचं बँकेचे डिपॉझिट्स 50,000च्या वर इंटरेस्ट गेलं की TDS कापला जात होता, आता 1 लाखाच्या पुढे. इतर व्याज पूर्वी 40,000 थ्रेशोल्ड लिमिट होतं, आता 50,000 झालं आहे. अदर दॅन बँक्स 5,000 होतं, ते आता 10,000 झालं आहे. तसंच डिव्हिडंडचं आहे, तसंच इन्कम फ्रॉम युनिट्सचं आहे, तसंच कमिशनचं आहे, तसंच रेंटचं आहे, तसंच प्रोफेशनल सर्व्हिसेसचं आहे. याच्यात काय केलं आहे तर TDS कापण्याची मर्यादा, किती उत्पन्न झालं की TDS कापायचा, ही मर्यादा वाढवली आहे. म्हणजे ते टॅक्स फ्री केलेलं नाही. फक्त काय केलं आहे, मुळातनं जो कर कापून आपल्याला उत्पन्न मिळत होतं, इंटरेस्ट असेल, डिव्हिडंड असेल वगैरे, ते आता थोडं अधिक उत्पन्न झाल्याशिवाय TDS न कापता आपल्याला मिळणार आहे. मग आता हे ईज ऑफ पेईंग टॅक्समध्ये हे येतं की नाही आपण सहज कल्पना करू शकतो. आधीसुद्धा जो TDS कापला आहे तो तुम्हाला क्रेडिट मिळतच होता, तो तुमच्या ह्याच्यातनं वजावाट मिळतच होता. फक्त काय होत होतं, हे क्रेडिट घेणं किंवा हे रिफंड घेणं यासाठी एक प्रक्रिया, रिटर्न भरणं असेल वगैरे, असेसमेंट होणं असेल वगैरे, ही पूर्ण करावी लागत होती. आता जर का तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या आत आहे आणि TDS कापला जात नाही आहे तर तुम्हाला पुन्हा तो TDS कापलेला परत मिळवण्यासाठी ही सगळी प्रक्रिया कमी होणार आहे. ही ईज ऑफ टॅक्स पेईंग असं मला वाटतं. बरेचसे विद्यार्थी बाहेर जाऊन शिक्षण घेतात आणि त्यांच्यासाठी पालकांना इथून पैसा पाठवावा लागतो, फॉरेन रेमिटन्सेस. याच्यावर सुद्धा जे काही रेमिटन्सेस पूर्वी 7 लाखापर्यंत होते, आता म्हणजे 7 लाखाच्या वर गेलं की तुम्हाला त्याच्यावर टॅक्स भरायला लागत होता. आता कितीही तुम्ही रक्कम पाठवली तरी वजावाट करण्याची गरज राहणार नाही आहे. अपडेटेड रिटर्न्स, कोणाचं मागचं काही राहिलं असलं, चुकलं असलं, वाढवून इन्कम दाखवायचं असलं वगैरे, फार चांगलं नाव त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये अर्थमंत्र्यांनी आणि एकूण त्या सेक्शनच्या कल्पनेमागे सांगितलं आहे की आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो की तुम्ही योग्य ते सगळं दाखवता. तुम्ही जे दाखवलं ते आम्ही मान्य करतो. आणि मला वाटतं इथल्या सगळ्या टॅक्सपेयर्सचा तो अनुभव आहे की आता सगळ्यांना असेसमेंट ही तुम्ही भरलेल्या रिटर्न्सनुसारच होते. फार थोड्या जणांना काही क्वेरीज येतात. हा विश्वास सरकार दाखवतं आहे आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे. म्हणून कोणाला जर असं अपडेटेड रिटर्न्स दाखल करायचे असतील तर पूर्वी 2च वर्षाची मुदत होती, आता ती 4 वर्षाची केली आहे. म्हणजे तुम्हाला जर थोडी उशिरा उपरती झाली असली तर आता काय करणार, कायद्यात तरतूद नाही असं म्हणायची जागा त्या ठिकाणी राहणार नाही. ढोबळ मानाने आयकरातल्या या काही आपल्या सर्वसामान्यांना लागू असणाऱ्या तरतुदी मी आपल्यासमोर ठेवल्या. आता हे सगळं विवेचन झाल्यानंतर एक प्रश्न मनात येईल की मग एकूण हे बजेट काय आहे, कसं आहे. तर मला असं वाटतं की विकास कशाच्या पार्श्वभूमीवर, तर सगळ्यात पहिले म्हणजे जागतिक आव्हानं, देशांतर्गत मंदीची चाहूल,
यांच्यावर मात करण्यासाठी ग्राहकांची क्रयशक्ती वाढवत MSMEच्या आधारावर औद्योगिक विकास साधत आणि एम्प्लॉयमेंट जनरेट करत विकास, वित्तीय शिस्त आणि मध्यमवर्गीयांना दिलासा अशा विविध अंगांनी हा अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे असं मला वाटतं. धन्यवाद.